तुझा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। अकोला रेल्वे स्थानकावर गीतांजली एक्सप्रेस आली असता प्रवाशांचे तिकीट तपासणी करताना बडनेरा येथील सुजित झंजाड नावाच्या तोतया टीसीने चक्क टीसीलाच तिकीट मागितल्याने तिकीट पर्यवेक्षक नरेंद्र कराळे आधी गोंधळून गेले। नंतर स्वतःची ओळख देऊन त्यांनी त्या तोतया टीसीला ओळखपत्र मागितल्यानंतर त्याने ओळखपत्राची झेरॉक्स दाखवल्याने कराळे यांना संशय आला। त्यांनी तोतया टीसीला ताब्यात घेऊन मुख्य तिकीट निरीक्षकाकडे चौकशीसाठी हजर केले। मुख्य तिकीट निरीक्षकाने सुजित झंजाडची चौकशी केल्यानंतर हा युवक तोतया टीसी असल्याचे निष्पन्न झाले। त्याच्याकडे ओळखपत्राची झेरॉक्स कुठून आली याची चौकशी केल्यानंतर हे ओळखपत्र त्याला बडनेरा येथीलच मनाली पाहुरकर या तरुणीने दिल्याचे उघडकीस आले। त्याला रेल्वेमध्ये टीसीची नोकरी लावून देतो असे सांगून या तरुणीने त्याच्याकडून 1 लाख रुपये घेतल्याने त्याने सांगितले। रेल्वे अधिकाऱ्यांनी मनाली पाहुरकरशी संपर्क साधून तिला अकोला बोलावून तिची चौकशी केल्यावर तिने सर्व कबूल केल्याने त्या दोघांनाही अकोला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। रेल्वे पोलिसांनी अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे। नोकरीचे आमिष दाखवून अनेक तरुणांची फसवणूक करणारे अनेक दलाल सक्रिय आहेत। सुजित सारख्या अनेक तरुणांची अशाच प्रकारे फसवणूक झालेली असेल। सुजित झंजाडच्या माध्यमातून मनाली पाहुरकरचा पत्ता लागल्याने यामागचं मोठं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे। त्याला ऑफिसमध्ये आणलं, त्याला पाहिलं, म्हटलं हा तर हे करतो, म्हटलं हा तर डुप्लिकेट टीसी आहे। डुप्लिकेट याच्यासाठी म्हटलं की त्या कार्ड जे असते झेरॉक्स कधीच ठेवत नाही, टीसी हा ओरिजिनलच कार्ड आपल्याजवळ ठेवेल, हा झेरॉक्स कशी काय ठेवते। त्याला आणून मी आमच्या ऑफिसमध्ये हँडओव्हर केलं। नंतर RPF वगैरे GRPला आणून त्यांच्या हँडओव्हर करून दिला। त्यांनी सांगितलं की एक महिला आहे मनाली पाहुरकर म्हणून, तिने ते आयडेंटिटी कार्ड दिलं आणि त्याला TCची नोकरी लावण्यासाठी 1 लाख रुपये पण घेतले। असे आमच्यासारखे 5-6 मुलं आहेत की ज्यांच्याजवळून तिने पैसे घेतले। अपॉइंटमेंट लेटर आणि आयडेंटिटी कार्ड हे मागवून भुसावळवरून येतील अशी त्यांना बतावणी केली। पण आणखी चौकशी केल्यावर ती जेव्हा आली तिने पूर्ण गोष्टी ॲक्सेप्ट केल्या। आता पुढच्या चौकशीसाठी आणि कारवाईसाठी आम्ही त्या मुलाला, ज्याचं नाव सुजित झंजाळ आहे, त्याला GRPला हँडओव्हर केला आहे। पुढील चौकशी आता ते करतील आणि कारवाई करतील। पण काही झेरॉक्स कुठून आणली वगैरे काय याबाबत त्यांनी अजून काही सांगितलं नाही। त्यावरून आता मुख्य तिकीट निरीक्षक इंगळे साहेब यांच्या तक्रारीवरून आपण आता FIR दाखल केलेली आहे। IPC कलम 420, 468, 471, 170, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपास चालू आहे। उद्या त्यांची रिमांड वगैरे घेतल्यानंतर पुढील तपास सुरू होईल। तुझा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। कामगारांच्या न्याय मागण्यांकडे न्यायपालिका सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत आज चंद्रपुरात कामगारांच्या वतीने न्यायदेवतेला रक्ताभिषेक करण्यात आला आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर करण्यात आलेल्या या रक्ताभिषेक आंदोलनात बल्लारपूर पेपर मिलचे कामगार मोठ्या प्रमाणात सामील झाले होते। बल्लारपूर पेपर मिलमध्ये कंत्राटी आणि माथाडी कामगारांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत गेल्या 2.5 वर्षांपासून विदर्भ प्रहार कामगार संघटनेच्या वतीने संघर्ष करण्यात येतोय। मात्र कामगार कायद्यांचं उल्लंघन करणाऱ्या पेपर मिलला कामगार विभाग पाठीशी घालतोय आणि न्यायपालिका ही न्याय देत नाहीये असा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आलाय। विशेष म्हणजे विदर्भ प्रहार कामगार संघटनेचे अध्यक्ष हर्षल चिपळूणकर या स्वतः वकील असल्यामुळे त्यांनी न्यायपालिकेविरोधात केलेल्या या रक्ताभिषेक आंदोलनाबद्दल आश्चर्य व्यक्त होतंय। गेल्या 1.5 वर्षापासून आम्ही माथाडी कामगारांना नोंदीत केल्यानंतर त्यांच्या अधिकारांसाठी भांडतो आहे, परंतु तरी सुद्धा कायद्याच्या तरतुदींना विसरून सगळ्या गोष्टींकडे कानाडोळा करून बिल्ड कंपनी आणि शासन यांच्याकडून कामगारांचा मोठ्या प्रमाणावरती फसवणूक सुरू आहे। असून सुद्धा कामगार विभाग आणि न्यायापासून ते लोक वंचित आहेत आणि त्यामुळे आम्ही न्यायदेवतेला कामगारांना न्याय देण्यात यावा या उद्देशाने त्यांच्यावरती आज रक्ताभिषेक केला आहे। तुझा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। आदिवासी समाजाच्या आरक्षणावर डोळा ठेवून अनेक जातीचे नागरिक अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यासाठी राज्यात आंदोलने करतायत। काही राजकीय पक्ष व नेते मंडळी राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी राज्यातील धनगर समाजाला प्रोत्साहन देत आहेत। या विरोधात संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील आदिवासी समाज पेटून उठलाय। आदिवासी बंधू भगिनींनी आपल्या अस्मितेच्या लढाईत गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा क्षेत्रातील आदिवासी समाजाच्या वतीने अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यालयावर भव्य मोर्चा काढलाय। या मोर्चात आदिवासी समाजातील नागरिक, महिला, युवक व युवती मोठ्या उत्साहाने भाग घेत आहेत। अहेरी विधानसभा क्षेत्राचे माजी राज्यमंत्री धर्मराव बाबातराम यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला आहे। या मागणीसह अहेरी जिल्हा शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले असून दुष्काळ घोषित करा असे एकूण 8 मागणी घेऊन अहेरी येथील आल्लापल्ली मार्गावर महाविद्यालयापासून शहरातल्या राजे विश्वेश्वरराव चौकातून अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मार्गक्रमण करीत मोर्चा काढण्यात आला आहे। धनगर समाज हा अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करण्यासाठी काही राजकीय पक्षांचा पाठबळ आहे, त्याकरिता धनगर समाज आंदोलन करतोय। शासनाने धनगर समाजाला 3% आरक्षण वाढवून द्यावा, मात्र अनुसूचित जमाती
टीसीमध्ये समाविष्ट करू नये. धनगर समाज खरे आदिवासी नसून आम्ही खरे आदिवासी असल्याचं अत्राम यांनी यावेळी व्यक्त केलंय. महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. मागील वर्षात जास्त पावसामुळे उत्पादन कमी झालंय. त्यानंतर भर पडली ती फेब्रुवारी-मार्च महिन्यातील गारांचा वर्षाव. या अस्मानी संकटातून शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झाला. या संकटातून सावरण्याआधीच ऐन पेरणीच्या काळात वरुणराजाने त्यांच्याकडे पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांचा दुबार तर काहींना तीव्र पेरणीला सामोरे जावे लागले. काही प्रमाणात पिके निघाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात थोडा आशेचा किरण दिसत असताना पुन्हा संकट आले ते हरणांच्या कळपांचे. जळगाव तालुक्यातील वडगाव, धानोरा, आसलगाव, कुरणगाळ, टाकळी या परिसरात हरणांचे असंख्य कळप शेतातील पिकांचे नुकसान करतायत. दिवसभर शेतात राबून सुद्धा हरणांच्या कळपावर पाळीत ठेवण्यासाठी शेतात पहारा द्यावा लागतोय. या संकटातून पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी जळगाव वनपरिक्षेत्र विभागाकडे वारंवार तक्रार करून सुद्धा वनपरिक्षेत्र अधिकारी दुर्लक्ष करतायत. कामात निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी आता तरी आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून शेतकऱ्यांच्या या समस्यांचे निवारण करून देतील का, याकडेच सर्व परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष वेधलंय. हरणांचा खूप त्रास आहे. आम्ही पहिले जी पराठी पेरलेली होती, माझी 2 एकरमधली 1 एकर पूर्ण पराठी हरणांनी खाल्लेली आहे. अशा वेळेस अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी सांभाळून या हरणांना पकडून बाहेर कुठंतरी जंगलात सोडून द्यायला पाहिजे. पहिले शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे, वरून पाणी पाऊस नाही आहे. अशा वेळेस त्यांनी शेतकऱ्यांना मदत करायला हवी. महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत. फेब्रुवारी ते मे महिन्यातील गारपीट व अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी बनवण्यात येणाऱ्या यादीत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी तहसीलदार गजानन गुरव यांनी 7 जणांना कारवाई का करू नये अशा नोटिसा बजावल्या आहेत. यामध्ये महसूल विभागाच्या 5 व कृषी विभागातील 2 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी शनिवारी पंढरपूरमध्ये गारपीटग्रस्त शेतकरी यांना अजूनही अनुदान मिळाले नाही. तसेच नायब तहसीलदार, तलाठी यांनी पंचनामे केले नाहीत व अधिकाऱ्यांची शेतकऱ्यांशी बोलण्याची भाषा अरेरावीची असते. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करावी यासाठी तहसीलदार यांना घेराव घालण्यात आला होता. त्यांच्याकडून सोमवारी अधिकारी यांच्यावर कारवाई करतो असे आश्वासन घेतल्यावर चर्चा संपली. यावेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दीपक भोसले, संतोष सुळू, माऊली हरणवाल व कार्यकर्ते उपस्थित होते. तहसीलदार गजानन गुरव यांनी प्रकरणाची दखल घेत गुरसाळा येथील ग्रामसेवक पी.के. गवळी, तलाठी आर. शिंदे, कृषी सहाय्यक एस.पी. होनमाने, तारापूरचे ग्रामसेवक बी.व्ही. कुलकर्णी, मगरवाडीचे ग्रामसेवक समीर घाडगे, कृषी सहाय्यक टी.एस. पाटोळे, तलाठी एस.आर. ढोरले यांना कारवाई करण्याची नोटीस बजावली आहे. फेब्रुवारी ते मे महिन्यातील गारपीट या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी बनवण्यात येणाऱ्या आधीत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी 7 जणांना कारवाई का करू नये अशा नोटिसा बजावल्या आहेत. यामध्ये महसूल विभागाच्या 5 व कृषी विभागातील 2 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ज्याचे पंचनामे झाले आहेत त्यांची नावे यादीमध्ये घेण्यात आले आहेत. आमच्याकडे प्राप्त रक्कम होती तेवढी आम्ही वाटप केली. दुरुस्तीनंतर जे राहिले आहेत त्याच्यासाठी 1,30,00,000 रुपये आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे. ही चौकशी करत असताना मला गुरसाळे आणि तारापूर पंढरपूर तालुक्यातल्या या 2 गावांच्या यादीमध्ये कर्मचाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीनं कार्यवाही केली आहे असं निदर्शनाला आलं. आणि त्यामध्ये सकृतदर्शनी तारापूर येथील तलाठी श्री डोरले आणि गुरसाळे येथील कृषी सहाय्यक श्री होनमाने यांनी काही गंभीर चुका केल्या हे सकृतदर्शनी दिसून आलं. त्यामुळं त्या दोघांच्या निलंबनाचे प्रस्ताव मी अनुक्रमे माननीय उपविभागीय अधिकारी पंढरपूर यांच्याकडं आणि कृषी सहाय्यकाचा प्रस्ताव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोलापूर यांच्याकडं निलंबनाबाबतचे प्रस्ताव पाठवून दिले. या सर्वांना आम्ही कारणे दाखवा नोटीस काढली. उर्वरित 4 कर्मचाऱ्यांच्या खुलासे प्राप्त झाल्यानंतर आणि त्यांनी केलेली चूक आहे ती कितपत गंभीर आहे हे पाहून उरलेल्या 4 कर्मचाऱ्यांच्या बाबतीत पुढील कार्यवाही करण्यात येईल. महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत. श्रीकृष्ण जन्मभूमी मथुरा नगरीत भारतीय किसान युनियन यांच्या नेतृत्वाखाली 2 दिवसीय महापंचायतीचं आयोजन करण्यात आलंय. शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी लढा उभारणे, यमुना स्वच्छतेसाठी सरकारकडे पाठपुरावा करणे व संस्कृती वाचवणे हे या महापंचायती प्रमुख विषय चर्चिले. या महासभेसाठी भारतीय किसान युनियन या संघटनेचे देशभरातील पदाधिकारी, कार्यकर्ते व सर्वसामान्य शेतकरी, महिला, पुरुष, लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होती. या मेळाव्याची आणखी एक विशेषता म्हणजे भारतीय किसान युनियन या संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून रुपेश गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
गायकवाड हे सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील शेरफळे गावचे आहेत. त्यांनी यापूर्वी युवक काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष पदाचं काम सांभाळलं होतं. त्यांच्याबरोबर महाराष्ट्रातून अमर गायकवाड, संतोष जाधव, धर्मराज कस्तुरे, संदीप गायकवाड व अशोक पवार हे या कार्यक्रमात उपस्थित होते. यमुना को हथनी कुंड हरियाणा से मुक्त कराया जाए और उसमें कहीं भी किसी भी प्रकार का गंदा नाला मलमूत्र न डाला जाए और जितने शहर हैं उनके शहरों में उनके यमुना जी के किनारे किनारे पे पक्के नाले बना के उस पानी को दूसरी जगह ले लिया जाए, जिससे कि यमुना में गंदगी न जाए, ये यमुना साफ बनी रहे और किसानों की समस्या का समाधान होता रहे। यही हमारी पंचायत का आगामी उद्देश्य है, लक्ष्य है और इसी के चलते आगे चलते रहेंगे, बढ़ते रहेंगे। हमने अपने रूपेश गायकवाड़ जो महाराष्ट्र के हैं उनको महाराष्ट्र का प्रदेश अध्यक्ष आज नियुक्त किया है। ये महाराष्ट्र में संगठन को बनाएंगे, हर जिले में जिलाध्यक्ष बनाएंगे और जिलाध्यक्ष ब्लॉक अध्यक्ष बनाएंगे। पूरे महाराष्ट्र में संगठन खड़ा करेंगे मजबूती से। ये जब बुलाएंगे तब हम वहाँ जाएंगे। महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। सरकारी रुग्णालयातील डॉक्टर्सची कासा गावातच खासगी रुग्णालय असून त्यामार्फत आदिवासी लोकांची लूट केली जाते। धोडी या डॉक्टर्सचे कासा गावातच 2 खासगी दवाखाने असून सरकारी रुग्णालयातून रुग्णांना या खासगी दवाखान्यात रेफर केलं जात असल्याची बाब समोर आली आहे। तर मोर्चा जेव्हा रुग्णालयात गेला त्यावेळी रजिस्टरवर सह्या असलेले 2 डॉक्टर्स गैरहजर होते। रुग्णालयाचे इंचार्ज दारू पिऊन रुग्णांची तपासणी करत असल्याने त्यांची मेडिकल व्हावी आणि मागणी या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली। धोडी डॉक्टर प्रायव्हेट प्रॅक्टिस करतो आणि सरकारी करतो आणि त्याच्या हॉस्पिटल नावासहित त्याने कबुली दिलेली आहे आणि ते डॉक्टर म्हणतात की आम्ही क्षयरोगाने आजारी आहे आणि गेल्या 14 तारखेपासून रजेवर आहे, पण त्यांची रजा मंजूर केलेली नाही। आमची अशी सर्वांची मागणी आहे की ते मुख्य डॉक्टर जे आहेत आणि धोडी डॉक्टर यांची मेडिकल चौकशी मेडिकल व्हावी आणि त्यांना खरोखर क्षयरोग झाले की आणि त्या डॉक्टर दारूच्या नशेत नाही हे निष्पन्न करावं। महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। काल मुंब्रा परिसरातील ग्रीन पार्क सोसायटीमध्ये घराचे रिनोव्हेशन करण्यावरून सोसायटीच्या सभासद आणि सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद होऊन गोळीबार झालाय। यात एक युवती गंभीर जखमी झाली। त्यानंतर गोळीबार करणाऱ्या 4 आरोपींना नागरिकांनी चांगला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केलंय। त्यावेळी आरोपींची गाडी ही सोसायटीच्या नागरिकांनी फोडली आहे। नागरिकांच्या सतर्कतेमुळे आरोपींना पोलिसांनी अटक केली आणि पुढील अनर्थ टळलाय। महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। मातंग समाजाला वेगळे आरक्षण देण्याच्या मागणीसाठी 16 ऑगस्ट रोजी 12 वाजता जिल्हाधिकाऱ्यालयावर मातंग समाजाने मोर्चा काढला होता। यावेळी हजारो समाज बांधवांची उपस्थिती लाभली होती। मातंग समाज महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येत अनुसूचित जातीमध्ये क्रमांक 1 वर असून या समाजाची प्रगती होण्यासाठी मातंग समाजाला वेगळ्या आरक्षणाशिवाय पर्याय नाही। म्हणून या विषयावर सखोल अभ्यास करून मातंग समाज क्रांतीचे जनक बाबासाहेब गोपले यांनी अनेकदा आंदोलने केली आहेत। मातंग समाजाला वेगळे 5% आरक्षण देण्याची शिफारस केलेली आहे, परंतु राज्य सरकारने या विषयावर पडदा टाकून समाजाला आरक्षणापासून वेगळे ठेवले। या प्रश्नासाठी सरकारला धारेवर धरण्यासाठी सदर मोर्चाचे आयोजन मातंग समाज आरक्षण हक्क परिषद महाराष्ट्र राज्य वाशिमच्या वतीने करण्यात आले होते। यावेळी हजारो बांधवांची उपस्थिती होती। मोर्चाच्या यशस्वीतेसाठी मातंग समाज आरक्षण हक्क परिषदेचे पदाधिकारी यांच्यासह या मोर्चात आद्य क्रांतीवीर लहुजी साळवे, कर्मचारी संघ, अखिल भारतीय मातंग संघ, बहुजन क्रांती सेना, लहू शक्ती संग्राम परिषद, मानवी हक्क सुरक्षा दल, भारतीय बहुजन आघाडी, भारतीय टायगर सेना, मानवी हक्क अभियान, बहुजन रयत परिषद, संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटना, लहू सेनेचा विशेष सहभाग होता। जातीच्या समुदायाच्यासाठी 13% प्रावधान ठेवलेलं आहे, परंतु स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर पासून मातंग समाजाला या 13% आरक्षणाचा 1% देखील लाभ मिळालेला नाही। एका विशिष्ट समुदायानं या संपूर्ण आरक्षणाचा, या संपूर्ण सोयी सुविधाचा लाभ उचलला आणि आम्ही मात्र आज देखील दुर्लक्षित आहोत। महाराष्ट्र शासनाने मातंग समाजाच्या सद्यस्थितीचा अभ्यास करण्यासाठी क्रांती वस्ताद लहुजी साळवे आयोग नेमला होता। त्या आयोगाने देखील महाराष्ट्र शासनाला या मातंग समाजाला वेगळं 5% आरक्षण देण्याची शिफारस या आयोगाच्या अहवालामध्ये दिलेली आहे, परंतु शासनाने त्या आयोगाकडे देखील डोळेझाक केलेली आहे। आजही परिस्थिती अशी आहे की शासकीय योजना आमच्यापर्यंत मिळाल्या नाहीत, शैक्षणिक लाभ आम्हाला मिळाला नाही, राजकीय आरक्षण आम्हाला मिळालं नाही। महाराष्ट्रामध्ये 36 आमदार अनुसूचित जातीचे आहेत, परंतु मातंग समाजाचे फक्त 3 ते 4 आमदार आहेत।
ही परिस्थिती अतिशय विदारक आहे. आज देखील स्वातंत्र्याला 50-60 वर्ष मिळाल्याच्या नंतर आमच्या पोटाची खळगी, आमच्या प्राथमिक गरजा देखील पूर्ण झालेल्या नाहीत. त्याच्यामुळे मातंग समाजाचा खऱ्या अर्थानं सर्वांगीण विकास करायचा असेल तर मातंग समाजाला अनुसूचित जातीच्यासाठी जे 13% आरक्षण ठेवलेलं आहे त्याच्यामधलं 5% आरक्षण हे मातंग समाजाला वेगळ्या पद्धतीने दिलं पाहिजे. ही गरज 8% आरक्षण मातंग समाजाला, अनुसूचित जातीमधलं 8% वेगळं आरक्षण मातंग समाजाला दिल्याशिवाय पर्याय नाही. त्याच्याशिवाय आम्ही आता हे आंदोलनाचा जे काही उभारलेलं आहे ते आम्ही थांबणार नाही. संपूर्ण जिल्ह्यामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रात धरणे आंदोलन असो, रास्ता रोको असो, जेल भरे असो, मोर्चे असो, आम्ही आता थांबणार नाही. मातंग समाजाला वेगळं 8% आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत. स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर सर्वत्र मोठ्या धडाक्यात प्रदर्शित करण्यात आलेल्या सिंघम रिटर्न्सने पहिल्याच दिवशी धमाल उडवून दिली आहे. अजय देवगण आणि करीना कपूरची मुख्य भूमिका असणाऱ्या सिंघम रिटर्न्सने एका दिवसात 20 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. याआधी सिंघमने देखील बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली होती. यामधील डायलॉगबाजी, ॲक्शन, बाजीरावचा असलेला अनोखा अंदाज यामुळे मराठी प्रेक्षकांसह देशभरात सर्वत्र चित्रपट पाहायला प्रेक्षकांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. सिंघमप्रमाणेच सिंघम रिटर्न्समध्येही पोलिसांच्या वर्दीचा अर्थ सांगण्याचे, त्याच्या दरारा दाखवून देण्याचे तसेच पोलिसांच्या व्यथा मांडण्याचे कामही या माध्यमातून करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी जमलेल्या 20 कोटींचा गल्ला आणखी वाढवताना प्रेक्षकांची गर्दी अशीच कायम राखण्यात, इतर चित्रपटांचा रेकॉर्ड मोडण्यात सिंघम रिटर्न्स यशस्वी ठरतो का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत.